बाबा तब्येतीची काळजी घ्या. शिस्तात जा आणि पोचल्यावर मला फोन कर आणि हे तुला खर्चाला थोडेफार पैसे घे. अहो बाबा मला कशाला आता पैसे, मी काय लहान आहे का? असू दे घे. या बाप लेकीमध्ये किती प्रेम आहे. बापाला खरंच बाप कुठल्या पण वयाचा होऊ दे, त्याला लेकीची काळजीच असते नाही का. लेकीची किती काळजी करतात. खर्चाला पैसे पण दिले तिला. माझा पण बाप असता आज तर मला असंच त्यांनी माया प्रेम लावली असती. खरंच एका बापाला आपल्या लेकीची किती हौस असते नाही. एक बापच लेकीच्या सगळ्या हौस मौज पूर्ण करू शकतोय. किती प्रेम करायला लागलाय तिच्यावरती. आज माझा बाप असता तर मला पण असंच सगळं खायला घेऊन दिला असता. ए बाळा, तू बापाचा शोध इकडं तिकडं का घेतेस? आजपर्यंत तुझ्या माऊलीनं तुला काय कमी केलंय? अगं ती तुझी आई तर आहेच, पण बापाचं आणि आईचं या दोघांचं कर्तव्य ती एकटीच निभवत्या. तू जा घरला, ती माऊली तुझी वाट बघा लागल्या. ए बाई काय झालं? आई आई मला माफ कर ग. काय झालं? मी माझा बाप शोधत इकडं तिकडं रस्त्यावर भटकत होते आणि काही ठिकाणी गेल्यावर मला असं वाटलं आज माझा बाप असता तर मला आज किती माया लावला असता, किती प्रेम केलं असतं माझ्यावर. पण आई मी विसरून गेलो ग की तू मला बापासारखं वाढवलंस आजपर्यंत. मला माझ्या बापाची कमी कधीच भासू दिली नाहीस. या जगामध्ये कितीतरी आया अशा असतील ना ग, ज्यांचा नवरा नसताना सुद्धा त्यांनी लेकरांवर एवढं प्रेम करून माया करून त्यांना वाढवलं असेल, त्यांना शिक्षण दिलं असेल, कुठलाच कुटुंबाचा आधार सुद्धा नसेल त्यांना. लेकरा आईमध्ये लई मोठी ताकद असत्या. वेळ आल्यावर ते बाप पण होत्या आणि आई पण होत्या. आई मला पण आज जाणीव झाली ग. मला वाढवत असताना तुला किती त्रास झाला असेल.